मी आज या कार्यक्रमाला उपस्थित श्री पिंजरकर साहेब यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गुरुचं स्थान देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुचं स्थान देणारे क्रांतिकारक ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्यांनी चालतं बोलतं विद्यापीठ, वैराग्य मूर्ती, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो. आजच्या ह्या जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने आजचे प्रमुख पाहुणे आमचे भोमे साहेब, सोनवणे साहेब आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, मॅडम, आज जगामध्ये रक्त दिन चांगला केला जातो. मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये औद्योगिक बँकेमध्ये होतो की ज्या बँकेमध्ये फक्त 10 कोटीच्या वर कर्ज दिलं जातं विविध अनुषंगाने. सगळ्या प्रकारचे कारखाने मला जगात दिसलेत, सगळ्या प्रकारचे कारखाने मला जगात दिसलेत, परंतु रक्ताचा कारखाना कुठंच दिसला नाही. आणि जे रक्तदान इतरांचं प्राण वाचवू शकतो आणि सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान म्हटलेलं आहे. आणि हे उपक्रम सुमितजी पंडित आश्रमाच्या माध्यमातून, या सगळ्या जनसेवेच्या माध्यमातून उपक्रम राबवत आहेत. गेल्या 3-4 वर्षापासून मी पण त्यांना बघत आहे. फार तळमळीनं हा पूर्ण परिवार यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या जागतिक रक्तदानानिमित्ताने सुमितचा वाढदिवस पण आलेला आहे. हे विशेष त्याच्यासाठी गौरवाची बाब आहे. आत्ताच सत्यपाल महाराजांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. कारण सत्यपाल महाराजच एका ठिकाणी असे बोलले होते की इतर पंडिताच्या मागे लागल्यापेक्षा सुमित पंडितच्या मागे लागा, म्हणे तुमचं कल्याण होणार आहे. त्याच्या ह्या कार्याला, उज्ज्वल आयुष्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असेच उपक्रम त्याच्या हातून घडो, समाजसेवा, देशसेवा घडो, हीच त्याला शुभेच्छा देतो. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले श्री मोहन भोमे काका यांनी दोन शब्द मार्गदर्शन करा अशी काकांना विनंती करतो. सर्वप्रथम सुमित भाऊ पंडित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांनी आज जागतिक रक्त दिनाचे औचित्य साधून हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तसेच 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमही ठेवलेला आहे. या निमित्ताने त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो. तसेच आता माझा थोडक्यात परिचय द्यायचा म्हणजे मी गेल्या जवळपास 30-32 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत आहे. दाभोळकरांबरोबर मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि या पद्धतीने समाजसेवा जे जे करतात त्याच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. आणि या आदरापोटी मी गेल्या 4-5 वर्षापासून सुमित पंडित यांच्याशी जोडला गेलेला आहे. आणि जितकं मला शक्य आहे तेवढे त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि इथून पुढच्या ज्या त्यांच्या जे कार्यक्रम ते घेणार आहेत त्यांना मी शुभेच्छा चिंतितो आणि इथे थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी लाभलेले श्री प्राध्यापक शरद सोनवणे सर यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावे अशी सोनवणे सरांना विनंती करतो. आज जागतिक रक्तदान दिन आणि सुमित पंडित जे आहेत ते नेहमीच असे उपक्रम घेत असतात. आताच पिंजरकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सगळीकडे प्रोडक्शन शक्य सगळ्या कारखान्याचं, परंतु रक्ताचं प्रोडक्शन जे आहे कुठल्याही कारखान्यातून होत नाही, तर ते मानव निर्मित आहे आणि आपल्याला ते सहज दान करणं शक्य आहे. तर त्यांचे प्रेरणादायी शब्द जे आहेत यास अनुसरून मी सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोकांना असं आव्हान करतो की त्यांनी रक्तदान केलं पाहिजे. कारण जेव्हा असा प्रसंग येतो की रक्ताची अत्यंत गरज भासते, आपल्या आप्तसखियाचा जीव जेव्हा धोक्यात असतो, तेव्हा तो रक्तगट जर आपल्याला मिळत नसेल तर आपली तळमळ बघण्यासारखी असते. व त्या तळमळीचा विचार करून आपण सुद्धा पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आज गाडगे महाराजांच्या विचारावर चालून सुमित पंडित जे हे स्तुत्य उपक्रम नेहमीच चालवतात
मी त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यानंतर श्री पूनमदादा चव्हाण यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. पूनमदादा चव्हाण. सुमित भाऊ चव्हाण यांना जागतिक दिनानिमित्त आणि रक्तदान शिबिर या सर्व कार्यक्रम आपल्या त्यांचे हे काय नाव माणुसकी पूर्ण सेवा समाजाचे चांगले कार्यक्रम राबवतात. मी जवळपास त्यांना 5 वर्षापासून पाहतोय आणि त्यांचं असेच उपक्रम इथून पुढे त्यांनी राबावं. त्यांनी जिथं बोलून तिथे आपले हक आहे आणि त्यांना आज जागतिक दिनानिमित्त त्यांचा वाढदिवस पण आहे. त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे. धन्यवाद. मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांचा आपण छोटासा इथे जो गुणगौरव आहे विद्यार्थ्यांच्या ज्यांचे चांगले गुण मिळवले त्यांच्या कुठेतरी कौतुकाची थाप त्यांच्यावर पडावी यासाठी मी आमंत्रित करतो. मी शरद सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. यानंतर आपला पुरस्कार वितरण सोहळा जो आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो नेहमी दरवर्षीच घेतला जातो. या वर्षी थोडासा छोटेखानी का होईना परंतु आपण त्याच्यात खंड पडू दिलेला नाही. मोठ्या प्रमाणावर हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जो असतो तो गुणवंत शिक्षक किंवा गुणवंत व्यावसायिक यांचा जो पुरस्कार सोहळा असतो त्यामध्ये दिला जातो. परंतु आज जागतिक रक्तदानाचं औचित्य साधून व नुकतेच निकाल लागलेले असल्या कारणानं आपण ताजं जे आहे म्हणून आपण ह्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे. तर यामध्ये मी श्री इंदरकर साहेब शाल यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदित्य मनोज भदाने यांचा शाल आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. आदित्य मनोज भदाने. दुसरं खाली घेणं नव्या शालीने आणलं एवढं खाली काय या काका या सगळे ग्रुप सोमनाथ सर या त्याचे वडील पूजा येते तिकडून पूनम दादा या नाही फोटो येतो बेटा.